शेतकरी मित्र नमस्कार। आज सकाळी मिल्क चार्जरच्या YouTube चॅनलवरती श्याम बिर्वे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की सर मी बियर खाद्य बार्ली बरोबर मिल्क चार्जर दिले तर चालेल का? मित्र हो, खरं तर शेतकऱ्यांचं किती मोठं अज्ञान आहे पहा। त्यांचं म्हणणं असं आहे की दारू सोबत गीर गाईचं दूध दिलं तर चालेल का? मुळात जो गीर गाईचं दूध खाणार आहे त्याला दारूची काही गरजच नाही ना। पहिलवानाला नशेची काही गरजच नसते, तो तशाच नशेमध्ये असतो। मित्रांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जर इंटरनेटवरती आपण गुगलवर सर्च केलं की बियर वेस्ट दुभत्या जनावरांना होणारे दुष्परिणाम असं टाईप केलं, तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की पचन संस्थेच्या समस्या निर्माण होतात, विषबाधा होते आणि दूध उत्पादनावरती मायकोटॉक्सिन्समुळे दुष्परिणाम होतात। म्हणजे दूध उत्पादनावरती मायकोटॉक्सिन्समुळे दुष्परिणाम होतात, पचनक्रिया बिघडते, त्याच्यानंतर त्याच्यावरती विषबाधा पण होते, यकृताचे नुकसान होते आणि बुरशीचा पण प्रादुर्भाव होतो। मित्रांनो, मला सांगायचं हे आहे की आपण जेव्हा बार्ली वापरतो, बार्ली म्हणजे जव, त्या जवापासून दारू बनवल्यानंतर जे उरलेलं वेस्ट आहे ते आपण जर जनावरांना चारलं तर त्याचे दुष्परिणाम असे होतात की त्याची हाडं ढिसूळ होतात, त्याची चरबी नितळते आणि त्याच्यापासून दूध वाढतं। हे दूध खाणाऱ्या ग्राहकांच्या घरामध्ये देखील आजार उद्भवतात। हे खाणाऱ्या जनावरांना देखील पुढच्या वेतामध्ये सध्या तुमचं दूध वाढतं, परंतु पुढच्या वेताच्या वेळेस त्या जनावरांचं शरीर कमजोर होतं। पहिली गोष्ट, माझावर येत नाही आलं तर ते गर्भपात होतो आणि विविध प्रकारचे आजार प्रादुर्भाव वाढतो। तुम्ही बार्ली खाद्य चालल्यानंतर जे काही तुमचं उत्पादन वाढतं त्याचा तुमचा जवळजवळ बराचसा नफा, 80% नफा तुमचा दवाखाना, डॉक्टर आणि भाकड काळामुळे आणि आजारामुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये जिरून जातो। मित्रांनो, बार्ली हे खाद्य जनावरांना चारू नये आणि मिल्क चार्जर सोबत त्याची गरजच नाहीये आणि त्याप्रमाणे आपण फक्त मिल्क चार्जर साधा तुमचं खाद्य आणि चारा याचा आपण आहार वापरावा। धन्यवाद।